केली जाते, पुढली रणनीती काय ठरवली जाते हे आपण याबद्दलचे अपडेट घेत राहू। पुढे पोहोचत मनोज जरांगे पाटलांची अंतरवालीत पोहोचल्यानंतर मराठा बांधवांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आणि कालचा जो अध्यादेश काढण्यात आला त्याची अंमलबजावणी होऊन नोंद मिळाली किंवा सगळ्या सोयऱ्यांना अधिसूचनेप्रमाणे प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं जरांगेंनी स्पष्ट केलं। जो कालचा अध्यादेश त्यांनी काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं। त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवा जोपर्यंत कुणबी मराठा ही प्रमाणपत्र जी आहेत त्या संदर्भातलं काम, त्याचं सर्वेक्षण आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जी प्रमाणपत्र आहे ते हातात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवा। म्हणजे GR मधल्या प्रत्येक मुद्द्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी, त्या अंमलबजावणीतनं पुढे असणारी सकारात्मक कृती जी कागदाच्या स्वरूपात हाती असणं आवश्यक आहे, म्हणजे प्रमाणपत्राच्या स्वरूपात हाती असणं आवश्यक आहे, ती होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जो आहे तो जरांगे पाटलांनी दिला। खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय सभेला ते आपण वेळेवर ठरवू, घरातून महाराष्ट्रातून येणार मग खरा आनंदाचा गुलाल नाही तुमच्या पुढे ट्रक घेऊन आले तिथं पुढे गुलालाची, पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं। आत्ताचा गुलाल कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि ज्यांच्या नोंदी नाहीत मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, मग खरी विजय साधला। जा तिकडे, त्याला काय, त्याला कळालंय आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बराळायचं म्हणून बराळायचंय। ओबीसी बांधवांना, गावखेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्रित राहा। हे राजकारणी लोक आपल्यात वाद लावतील, जे खरं आहे ते होणार आहे। मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, मराठा आरक्षणात जाणार आहे 100% आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे। त्यामुळं आमची नेत चांगली साफ, सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं, म्हणजे कायदा दोन्हीसाठी बने। काल मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला तो कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हती, त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। त्याचबरोबर छगन भुजबळांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल। मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार असा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केला। त्या जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत। यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि जे नोटिफिकेशन आहे ते इतरही समाजाला मार्गदर्शक ठरेल। त्यामुळे छगन भुजबळ आमचे सहकारी मंत्री आहेत, त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल। आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी जरांगे पाटलांकडून करण्यात आली होती, मात्र सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। सरसकट गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन सुरूच राहील असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत, मग ते अंतरावाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो, ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील। मात्र घर जाळण्याचे गुन्हे असतील, पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे, सरकारी बसेस जाळलेल्या आहेत, असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही। अंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही। मग आंदोलन सुरू राहणार।